हे संडेचा नाश्ता, सॉरी सॅटर्डे ना आज, सॅटर्डेचा नाश्ता आणि असं काढून ठेवलं आणि तिकडे टाइमपास. परत ठेव. संडेचा नाश्ता सॅटर्डेला नाही खायचा, मस्करी नाही करायची अशी. आज गौरंग चांगला दिसतोय आज चांगला, कारण की मी घेतलेले शर्ट घातलंय, टी शर्ट घेतलं त्याला ते, आणि मी बघ कशी दिसते. हे किती छान आहे माहिती का, डिकॅथलॉन मधून मी हे घेतलं. म्हणजे केस धुतल्यानंतर असं मागे बटन आहे, तिकडे असं लावून ठेवायचं. म्हणजे आपण नॉर्मल टॉवेल लावतो तर टॉवेलचं वजन पडतं ना, आणि मग इकडे असं ताणले जातात केस, आणि आम्हाला भीती वाटते इकडनं केस कमी झाले तर, म्हणून मी असं बांधून ठेवते. बघा एवढूसच आहे, छोटूस. आणि मायक्रो फायबर आहे ना, तर ते आपल्या केसांसाठी छान. मायक्रो फायबर नाही, मायक्रो फायबर आहे. गाडी आहेस काय तू मायक्रो फायबर तुला हे करायला? मुली वापरतात मायक्रो फायबर. मग तुम्ही काय गाडी आहे? आम्ही गाडीपेक्षा कमी आहे. हो, थोडस गाडी तुमच्यापेक्षा कमी आहे असं. बरोबर. चला खाऊया आता. मम्मी अशी का बसली आहे? लेबल नाही का, टॉवेलचा लेबल ना, तो मी यशला सांगितलेला काढायला. चले शाणे, काय खोटं काय बोलते? मला कधी सांगितलेलं? दिसतच नाहीयेस. मी आहेस तसा, मी असं नजरेत येत नाही, मी हृदयात येतो डायरेक्ट. शी बाबा शी, काय मनापासून हसतो. उद्या या मुलाचा बर्थडे आहे. किती वर्षाचा होणार? 23. आई शपथ, अजून 23 बेबी अजून तो. चला खाऊया. खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. इकडे हा 28 वर्षाचा होणार आहे यावर्षी, आणि ह्याला मोठं झाल्यासारखं वाटतंय. माझा बर्थडे म्हणून बोली ना 28 वर्षाचा होणार आहेस. तू 27 झालेला आहेस. तू 27 झाला, लवकरच तू 30 वर्षाचा होणार आहेस. खाली पोरं काका बोलतात. ह्याला ना कॉलेज पासूनच काका बोलतात मुलं. ह्याला काका बोलतात. मला कळत नाही काय लॉजिक आहे लहान मुलांचं. आम्ही दोघं चालत असलं की ह्याला काका बोलतात, मला दीदी बोलतात. ते तुला घाबरतात. शाणे खोटारडे, ही अशी चालत असते खाली. कशी? मग म्हणून ते लोक तुला दीदी बोलतात की भाई काय यायची पळत पळत मागे यायची. चला आता खातो. माझं हे खूप खूप फेवरेट आहे. मला पण टी शर्ट घ्यायचंय. मी ह्याला बोलली नाही की मला जीन्स घ्यायचे. मी एकच जीन्स ऑफिसला घालतीये सतत, आणि ह्याचं लगेच मला घ्यायचं नसतं का? मी माणूस आहे ना, मला पण कपडे लागतात ना का उघडा नागडा फिरू रस्त्यावर? उघडा नागडा नाही, पण हे घालून जाऊ का? माझ्याहून जास्त कपडे घालतो. चांगलं नसतं. दाखव काय परत तुझं कपाट? हळू बोल जरा. एवढं कपाट भरलं त्याच्यामुळे मी कपडे घेत नाहीये. बरं थांब, आता इकडेच फुल स्टॉप लाव. कॉमा लावत चालली प्रत्येक वेळेस कपडे घेते. कॉमा हा, फुल स्टॉप लाव. फुल स्टॉप. मला परत केस धुवावे लागणार आहे. तेलच नाही गेलं यार. परत केस धुवावे लागणार आहे, एवढं तेल. अरे मला पण असा कधीतरी दिवस येऊ दे ना की परत केस 2 वेळा धुवायला लागतात. एवढं तेल लावलंय बापरे. शट. तर आज या व्हिडिओ मध्ये आम्ही करणार आहोत घोटालाच करणार आम्ही काय. ह्याला माहिती पण नाही काय. ह्याला फक्त मी बोलले की पाव घेऊ नये म्हणून पाव घेऊन आला. मी कसला घोटाला करते, काय घोटाला. आम्ही ना एकदा उदयपूरला गेलेलो, तिकडे आम्ही एग घोटाला खाल्ला. अरे हा, खूप टेस्टी होता. ते पावातच बनवतात तसं आलंय ते? नाही, ते वेगळं. पावा सकट खायचं असतं. तर तसं आम्ही व्हेज बनवणार आहोत, व्हेज घोटाला. तू खाल्लाय कधी घोटाला? पण मग तू एसी का बंद केलास? एसी बंद केला केला आणि बाजूला उभा एसी का बंद केलाय? आता चालू केला मी. आता परत तू बंद. तरा काय बोलते? चला तर आपण बनवूया घोटाला, पनीर घोटाला विथ चीज. चीज असलंच पाहिजे ना, घोटाला आहे. हा चला. शाणी बोलते एवढा नाही केलं ते सगळं मी. कसं काय हे लोक किचन मध्ये असे असतात, मी ऍक्टिंग करते ना असे. तुझ्या नाची डांग. मी कॅमेरा बरोबर. तू याच्यात तू स्टँड हलवलास काय शाणे? स्टँड इथेच आहे ना, इथेच होता ना. मग हा हिनी फक्त इकडून हे केलंय आणि मी इकडे सांगत होतो कारण आमची हाईट मोठी, आमची डोकी कट होता. आमच्या दोघांची हाईट सुजलेत यार, चांगली नाही दिसत आहे. ते तर होतं दररोज. आता काय करायचं त्याला, जाऊ दे. आता कसं आम्हाला स्टार्ट उभं राहता येतं, नाही तर तुझ्यासोबत आम्हाला असं खूप असं उभं राहायला लागतं. बोला ना. ठीक आहे, तर आता गप गुमान सगळ्यांनी कामं वाटून घ्या.
हा पहिले तर यांच्या समोरच वाटू. रेसिपी नाही माहिती तिला. अरे हा मगाशी हिला विचारलं तू रेसिपी म्हणून घोटाळा नाव दिलं. म्हणून घोटाळा होणार आहे. मी तुम्हाला माहिती असेल घोडबंदरला किती ट्रॅफिक होतं इथे. मला वाटलं घोडबंदरला मी स्टॉल टाकायची. किती ट्रॅफिक होतं. मग त्या ट्रॅफिक मध्ये ना मी एवढे रेसिपीज बघितल्या की तुमच्याकडे आता तेच येणार आहेत या वीक मध्ये. घोटाळा ओके व्हिडिओ तसे ना. अरे येड्या तुला जो मला विचारलंय तो सांग तर ना. मग मी तेव्हा बघितलेला घोटाळा आणि मग चॅलेंज घ्यायचं की परत रेसिपी काय म्हणतात रिव्हिजन नाही करायचं. डायरेक्ट बनवायचं. तिच्या चॅलेंजच्या नादात पोटाचे वांदे होतात ना. म्हणजे माझं जेवण नाही तुझं जेवण खाऊन नाही ग इन जनरल. एवढा धना पावडर तर टाक. मजा आली मला. मजा आली ना. बिचारा कोणतरी असलं पाहिजे ना याच्या आयुष्यात. असं करत बसलाय. ओके चला चालू करूया. आपण स्टोन पेपर सीझर खेळत होतो. स्टोन पेपर पहिलं काम कोण घेणार बघ. हा चल ना ओके. स्टोन पेपर. पण एक मिनिट 3 जण कसे खेळतायत. बघ खेळ ना. जो हारला दोघा मी 2 हाताने खेळते. मी स्टोन पेपर सीझर. आपण मी जिंकलोय. कसं काय मी बुक्की मारली ना दोघांना. मी सुटलो. मी पहिलं काम नाही करत. आता तुमच्या दोघात चला. पण एक सेकंड काम एकत्र करायची तर पहिलं दुसरं तिसरं असं येतच नाही. आता मी चूज करणार मला काय करायचं. ठीक आहे. आता मी चूज करणार. आता तुम्ही एक आहे लसूण सॉरी मागे बघतीये काय काढलंय. एक आहे टोमॅटो चिरायचा आहे. एक आहे कांदा चिरायचा आहे. एक आहे गाजर चिरायचंय. तुला काय करायचं. चिरायचंय का किसायचंय. कापायचं बारीक कापायचं. गाजर टोमॅटो कांदा गाजर. मग गाजर आय चूज गाजर. नाही गाजर लसूण नाही लसूण पेस्ट टाकायची. हा मी गाजर एकदम फाईन चॉप. एकदम तू चॉप करणार आहेस ना. हा आपण दोघे त्या ह्याच्याने करू. शिवानी मी चूज करणार. मग तू काम चूज केलं ना. काम चूज केलं. आता ह्याच्यामध्ये गाजर थोडी टाकू शकतो का नाही टाकू शकतो. ह्याच्यात गाजर नाही टाकत तुम्ही. तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात गाजर टाकतात. तुम्ही माझ्या डोळ्यात बघून बोला की ह्याच्यात गाजर टाकतात. काय प्रॉब्लेम आहे हे जास्त जोरात केलं तुटून जातं. मग तुला तेवढ्या जोरात तुझी जिमची ताकद नाही लावायची तिकडे. ही बायकांच्या ताकदसाठी आहे. तुझ्यामुळे मी किंचायला लागले माहिती. मी आधी किती अरे पाणीचे हात तिकडे अचक करत जा ना. ओके सॉरी. मगाचपासून नुसती पाणीचे हात धुते आणि अख्खा पाणी इकडे शिकवलं नाही का आईने. मम्मी हा आपल्याकडे चेरी पनीर पण कापणार. पनीर किसायचं. हो पनीर घोटाळा आहे. मग काय तू अंडा घोटाळा खाणार होता व्हेजिटेरियन. नाही मी चेरी टोमॅटो कापते. तर कापायला घेतो आम्ही. बघत राहा मित्रांनो. थोडंसं पनीर. हो मग एक टाइमला तर खायचंय. अगं एक टाइमला पण किती लोक खाणार आहे. एवढं अख्खं पनीर आहे यश. शिवानी हे मी एकटा खातो. हा म्हणजे तुझी चूक. काय केलेलं. अरे हे काय करते काय एडीबिडी झाली काय. तू काय हे बघ आपल्याकडे चाकू पण एकच आहे. आपल्याकडे चॉपिंग बोर्ड पण एकच आहे. कांदा ह्याच्यात एकदम फाईन चॉप हवं. एकदम फाईन. मग तुमचं झालं ना काम की मग माझ्याकडे या गाजर कापायला. आपल्याकडे भरपूर सुरे आहेत. पण चॉपिंग बोर्ड एक आहे ना. हा मग नाचायला पाय आहेत पण नाचायला जागाच नाही. मग करणार काय. अरे समजतंय. नाचायला आहे पाय. अरे जागाच नाही. ताटली नाचण्यासाठी असते का. श्राद्धाला जाणार आणि नाचत बसणार चांगलं वाटतं का. काय बोलतोस तू. अरे म्हणजे मी सांगतोय जागा बघून करावं ना. मग चॉपिंग श्राद्ध वगैरे काय. अरे शिवानी मी सांगतोय कुठे तू गेली असून सॉरी आणि अचानक नाचायला. डिसरिस्पेक्ट आहे. कोण गेलंय कोणाचंच नाहीये. काय एक्झाम मध्ये तुला काय झालंय. मी एक्स्ट्रीम माझ्या नवऱ्याचं होता. काय माहिती का कोणाची. नवरा चांगला आहे माझा. गौरव परत चालू कर. मागून असं सगळं ला 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 बटाटा सोडतो. अरे असं नाही. त्याच्यानेच असं करायचं असतंय बघ. अरे हे असं करून अख्ख्या किचन मध्ये उडवते. आणि हे एवढी जागा कशाला ठेवली. तू ठेवली. कोणी बंद केलं. कोणी बंद केलं.
मस्ती आहे. मित्रांनो ह्याच्यानंतर आम्ही परत कुकिंग करून जाणार आहोत आयकियावाल्यांनी आम्हाला दगा दिलेला आहे, आम्हाला बोलला आज डिलिव्हरी होईल म्हणून फक्त ऐक्या नाही, एका माणसाने तर आमचं एवढं डोकं फिरवलंय ते आम्ही सांगतो. तर आयकियावाल्याने दगा दिला, आम्हाला बोलले की आज येणार म्हणून. बिचारे मम्मी गौरांग सगळे आले घरी की इकडे सगळं सामान येईल तर आपण त्याला काय करतात स्वागत नाही लावायला असेंबल करायला मस्त आम्ही सगळी तयार होतो म्हणून फटाफट जेवण सुरुवात केली. तर आम्ही कस्टमर केअरला कॉल केला, ऐकायला बोलतो और 48 आवर्स लगेगा. 48 आवर्स म्हणजे 2 दिवस शनिवार आहे तर. आणि मग आम्ही विचार केला की उरलेली आम्हाला पडदा एवढा आवडला नाही लावल्यानंतर, तर आम्ही पडदा रिटर्नला जातोय, पडदा रिटर्नला टाकणार आहे. काय बोलत होती मी? काय तू खा फक्त. मी तर माझीच्या अंगठा घालून काम करतो, म्हणजे हिला कळेल अंगठा घालून काम केलेलं करू शकतो काम अंगठा घालून. असं नाही की बाबा अंगठा घातल्यावर कामच नाही होत, असं नसतं. असं मुली कारण येतात ना की अरे माझी नखं मोठी आहेत मी कशी कामं करू, अरे माझ्या हातात अंगठे आहेत मी कशी कामं करू, अशी कारण म्हणून तुम्ही अंगठा काढलाय ना येड्या. शाबाश यार, एवढी गुणी बायको मला कुठे भेटली असती रे बाप रे बाप, कुठे भेटली असती. तर मी सांगत होती ना की त्या ऐक्यावाल्यांनी दगा दिला, त्याच्यानंतर आम्ही जो सोफा दिलेला किती 20 दिवस झाले तो फोनच उचलत नाही माणूस. मग आज आम्ही परत जाणार आहोत. 1-2दा उचलला फोन आणि बोलतो कल आएगा असं करून 2 आठवडे आणि आज आम्ही कॉल करतो कॉलच उचलत नाही. शेवटी आम्हाला जावं लागणार. ऑफिस मधनं आम्ही त्याला 10 कॉल केले, त्याच्यानंतर त्याचा 1 कॉल बॅक आला की अरे हा मैं भेजता हूँ, भेजने वाला हूँ मैं. काय लागतो आता तुम्हाला आम्ही मस्त स्टोन पेपर सीजर करून कामं डिवाइड केली. तुम्हाला दिसतच असेल की इकडे कांदा कापला जातोय, इकडे टोमॅटो होतोय. 1 मिनिट, असं काय नाही झालेलं आहे. मी इथे आहे ना जागा दिली आहे की बाबा तुम्ही करून घ्या तुम्हाला जे करायचे ते, त्याच्यानंतर येणार राजा. ओके राजा, सेल्फ प्रोक्लेम्ड राजा. तुझ्यामुळे माझी पॅन्ट खराब झाली. कशी काय? तू का गेलास तिकडे? का केलं रे तू तिथे? मी शेफची टोपी घालायला गेली. मी आज ब्लॉग मध्ये शेफची टोपी घालतो. हे ठेव ना आतमध्ये. अरे हा पण आपण जेडब्ल्यू गेलो तो शेफ बाहेर येतो असा असा इकडून चालतो. चालतंय ना बरोबर? काय लागलं तर मग फोन करा मला. फोन करा. माझं पचकला पॅन्ट वरती उडालं. आहे मी जरा मीटिंग. कोणत्या मीटिंग मध्ये? संडासात. शेफ बनलोय, काय बनलोय संडासात. हे सू शेफ सी असं बोलतात. डोळे सोंगतात. मग ह्याचे डोळे कांदा कधीपासून घेऊन बसलाय आमचा मग विद्यार्थी. टोपी चेंज करायला मला वाटतं. टाईट कर ना म्हणून. टोपी चेंज कर. टोपी चेंज कर. चांगली टोपी घाल. शेफ आला मोठा. गाजर नीट कापलं. गाजर माझ्यावरती चालली कापायला. अर्धे कापलं अर्ध त्याने कापलं. गाजर नीट कापलं. तू काय करणार? मी सांगतोय तुम्हाला कसं कापायचंय शिवानी. मोराल तुमचा वाढवतोय. शेफचं काम बरोबर आहे. मी हे करून झालेलो आहे, मी शिकलोय सगळं. आता तुम्हाला घ्यायचंय, तुम्हाला हे रेस्टॉरंट चालवायचंय. हे रेस्टॉरंट तुमच्याशिवाय चालणार कसं? तुम्ही पुढची पिढी आहात, तुम्हाला कळायला पाहिजे. पुढच्या पिढीला शिकवा त्याला किचन मध्ये राहा. आम्हाला तुम्ही पाहिजे वाटतं. ते तर सगळ्यांनाच मी पाहिजे. पण आता काय करतायत? एकाच वेळेला किती रेस्टॉरंट मध्ये जाऊ मी? किती रेस्टॉरंट? 15 आहेत. 16वा उघडायचं आहे. त्याचीच मीटिंग आता काय ही काय पद्धत आहे बोलायची? मागची लाईट पण बोलते की अरे गप चल निकाल. परत जायलाच येत नाही इथून. परत पडलं इकडून जाता येत नाही मला. काहीतरी बोलत होता. काय बोलत होता माहिती? असं कधीच कसं होतं की मी काहीच करत नाही किचन मध्ये. एक लाईट बंद कर. बोल आता बोल. आणि हसतोय खिदी. 1 मिनिट त्याचा लाईटचा शोधून होऊ दे. त्याला कळू दे ते लाईट कुठली बंद करायची. तिकडची फॅनच्या हा या बाजूची. परफेक्टली चुकीची लाईट बंद केली मग. वा. आणि आज चॅलेंज असा होणार आहे की आम्हाला कमीत कमी भांडी काढून करायचं आहे. कारण की आमची कामवाली बाई जसं लास्ट व्हिडिओ मध्ये त्यांना सांगितलेलं. हो गेली दांडी गेलेली आहेत. दांडी 15 दिवसाची सुट्टी घेतली. 15 दिवसाची एकच काम करते. 2 आहेत टोटल, त्याच्यातली एक 100% सांगितलेलं की चहा पिलं असतं घासून ठेव. शिवानी आवडतच नाही. नाही आवडत ना भांडी घासायला.
नंतर दीदीला बोलत याच्या हातात चाकू का दिलाय, याची नकाच बाज आहेत, रपा रप उठवली यांनी. बघ इकडे उठली आहेत का नका, इकडे बघ. हो, याची नका जाम खतरनाक आहेत. घेऊया की हे जे मला फॉलो करतोय किंवा कोणालाही ते फॉलो करणार तुम्हाला हवंय का, ते इंटॅक्ट एका जागेवर असलेलं तुम्हाला पाहिजे. बघ नुसतं आऊ आऊ आऊ, हे गाय असते ना, गाय म्हैस. गाय कधी पवित्र असते. थँक्यू मला काय बोलायबद्दल. तिने नंतर म्हैस बोलली. एक काम करे थांब, एकदा ट्राय. मित्रांनो, तुमच्या खास रिक्वेस्टवर जसं तुम्ही मला डीएम केलेलं की हिला एकदा म्हैस बनवून दाखव, तर त्याच्यासाठी आपण ट्राय कोणी केलेला रिक्वेस्ट? केलेलं आहे. आपण नाही घुसत आहे. अरे घुसणार, थोडं थांब ना. आह, वाव, तू आज असं काम करशील काय अमेझिंग दिसते तू. चलो हाँ, शेक हैंड याद रहेगा दुनिया को. ए सर के छोड़ो, ये शेक हैंड दुनिया को याद लेफ्ट हँड रहेगा. शेक, लेफ्ट हँड शेक. का असं का? स्काउट गाईड. मला नाही माहिती वाटत. स्काउट गाईड नाही माहिती. सांग ना यार, शे. सांग ना. मला स्केटिंग येते, मला हॉर्स रायडिंग येते, मला स्विमिंग येते का तुम्हाला लोकांना तिघांना? मला- शाळेनं स्काउट मी आपल्याला swimming नाही असा हॉर्स रायडिंग गॅलप करतो मी, गॅलप समजलं ना शाणे. व्हॉट इज सांग ना. लेफ्ट हँड शेक इज अ थिंग इन स्काउट गाईड. आवाज काय येतो गॅस मधून असा? तो माझ्यासारखं व्हायचा प्रयत्न करतोय, तो गायचा प्रयत्न करतोय. बंद झालं. म्हणूनच असं घाण आवाज आला. आता मी जेवण नाही करणार. का? केस पडली तर मग टोपी घालून ये ना स्विमिंगची. हे काम कर शिवाजी, तू स्विमिंगची टोपी घालून कर. हा, मी घालू शेफ कॅप म्हणून. हा जा. नाही नाही. मला पण दे, दोन असते. काहीही करतात, जेवण करायचं सोडून काहीही करतात. तुम्ही बघताय ना यशने किती मेहनत केली मला काम करायला. हा? यशने आज किती मेहनत केली मला काम करायला. काय म्हणजे तुझ्या या स्टेटमेंटचा अर्थ नाही कळत आहे आम्हाला. किती मेहनत केली तू मला आज. सॉरी. काय म्हणायचं तुला? आईला माझे केस आयब्रो असं कर, जादू धूप धूप. आयब्रो काढून घ्या. नाही, कसली मेहनत केली. डोळे कायमचे उघडे बापाने राहणार. समजा इकडे असं काय हे झालं आणि केस चिटकले प्लास्टिक. पॉइंट. नाही होणार, आपण असं करायचंच नाही ना. तसं नाही करायचं. चले शाणे, हे मुद्दामून करायला होतं. हा, बटर टाकूया आधी घोटाल्यामध्ये, खूप सारा बटर. ह्याला जर शेवटी आपण डिसाईड करू की ह्याला नाव घोटाला देते का झोल झपाटा द्यायचं, कारण तू जे करतेस. काय केलं मी? नाही, तू खूप म्हणजे खरंच बरोबर. मनापासून सांगतो. तू ह्याचे आयब्रो असे ताणले गेले. माझे पण बंदच होत नाही. ह्याचे एक हा ताणलाय, हा नाही ताणलाय. वर खाली मला फील होत. त्यांनी ना बटर सोबत हे पण टाकलेलं रे, तेल. पण आपलं तेल संपलंय. तेल आणलं पण नाहीस तू. अरे मग तू सांगणार तर आणणार ना. लागलं का ग? तुला लागलं ना. नाही, मला आय एम वाटलं. स्ट्रॉंग गर्ल. ऑलिव्ह ऑइल टाक. नाही. परीक्षा घेऊ स्ट्रॉंग. आता टाकू ह्याच्यामध्ये कढीपत्ता. मी टाकतो. इथे चटका बसेल तुला. एक गाजर गेला. ही जेवणाची मस्ती नाही यार. मस्ती कोण करताय? हे ह्याचा चव लागली पाहिजे थोडीशी. ह्याला वेगळी चव असते का? चाटू मग स्वतःच राहायला बघ. होतं काय तुझं? काय जीभ? हा, याला त्याला ना तुझी होत असेल. काय तुझी होते का बघ ग? काय जीभ यायला लागते का बघ? बघ. अरे हे काय हे लागली. ह्याला लावायची. इथे एकदम टिप. बघ ना. नाही लागत. अरे यार, आपण शेफ मी सुश आहे. शेफ राणो करतायत. शेफ पण माणूस असतो शिवानी. भले माझे 16 रेस्टॉरंट आहेत, पण मग तरी पण मी एक माणूस आहे. समजतंय का तुला? कढीपत्ते असे उडतायत का आपण? कढीपत्त्यांना भरारी घ्यायची, त्यांना मोठं व्हायचंय आयुष्यात, त्यांना कुठेतरी जायचं. त्यांना आयुष्यभर कढीपत्ता नाही राहायचं. त्यांना काहीतरी अंडा घोटाला, पनीर घोटाला असं सगळं व्हायचंय. समजलं का? एकदम सगळं बारीक बारीक कापून घ्यायचं. आणि तुम्हाला दाखवलंच नाही, कांदा कढीपत्ता गेला,
मग टोमॅटो, कोथिंबीर आणि गाजर हे दाखव. आणि हे असं पनीर मी किसलंय एवढं. काढ नाही टकलू वाटतोय तो तरी बरा दिसतोय. कशावर ना तरी वाकडी टोपी घातली, एक तर सरळ नाही घातली तरी वाकडी टोपी घातली. त्यांनी वाकडी टोपी, हे काय आहे? हे काय हा? हे असं पाहिजे. मला पण आहे. हे ती जी भेटली आता ती अशी घातली. इंग्लिश मध्ये राईला काय बोलतात? मस्टर्ड. मस्टर्ड ऑइल. काय तुम्ही पण ए तू तुझं बघ ना. आणि तुम्ही पण काय त्यांनीच सांगितलंय, तुम्ही पण कसं काय आपण असं बोल. तो शिकलेला आहे आपल्याहून जास्त. स्कूल मध्ये नेहमी पहिला येणारा, आवाज नेहमी मॉनिटर असायचा. आणि मुलांच्या लोक मला कधीच नाही मला आवडली. पण नाही, मुलांच्या पॅरेंट्सना आरामी लोकं कंप्लेंट मी कधी करायचा. कंप्लेंट नाही करायची. फास्ट नेहमी कंप्लेंट करायचा. आणि मग ना बुजवायचो ना मी मॉनिटरला घेऊन. मी कधी कंप्लेंट नाही करायचो. नेहमी तो काय हेड बॉय ना, हेड बॉय. हेड बॉय. सारे नख चेक करतात. हे हेडबॉयची नख आहे, ती हेडबॉयची नख आहे. हा ना, एवढं स्ट्रिक्ट होता ना. मुलींचे पण नख बिक काय त्याच्या खोटं पेरेंट्सना बोलते? कंप्लेंट करायचा. आणि मग त्या मुली मला येऊन ए, खोटं बोलते. बोलायचा हा, की आता तुझा काय? भाऊ आमची कंप्लेंट करतो नाही मम्मीला. नाही नाही नाही. हेडबॉय. काहीचा मेकअप नाही करत. आता गाजर टाकूया, टोमॅटो टाकूया. गाजर टाकूया, टोमॅटो टाकूया बोलून फक्त टोमॅटो उचलला. गाजर उचलून खपरच खाली ठेवून दिला. हे बघ ना. आणि कोथिंबीर पण आत्ताच टाकायची आहे, म्हणजे चव येईल थोडी. अर्धी कोथिंबीर. जराशी टाक. मला ना कायम ह्या दोघांच्या आजूबाजूला असलं असं वाटतं की हे लोक माझ्यावर काहीतरी प्रँक करतात. कायम माझ्या मनात ती भीती असते. कायम मी मंचेकरांचा दरारा, ह्याला बोलतात मंचेकरांचा दरारा. एक टिचकी मारेन ना, एक टिचकी सगळा दरारा निघून जाईल. एक टिचकी. बास नाही, बास काय करत बास बास. हा, हा. आता आता सगळं मी करणार. आता तुम्हाला भाई. अरे ते करेपर्यंत माझं इकडे होईल. सॉरी. तर सगळे भाज्या आम्ही वाफवलेले आहेत. आता हा, त्यांना yes. दाखव काय करतो आपण, कसं करतो. बघा हे घे. इथे मध्ये बटर टाकलेला आहे. हा, आता या बटर मध्ये काय करायचं, कोथिंबीर. वाव. भाज्या साईडला ठेवलेल्या आहेत. वाव. थोडासा किचन किंग मसाला. शाबाश. त्याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट काय आहे याचं, मेन मसाला. पनीर. हा. पावभाजी मसाला. सब में. पहिले तर मेन पनीर आहे, पण ठीक आहे, आता तू पावभाजी मसाला बोलतेस तर ठीक. या मसाल्यात ओके. मला कसं वाटतं करपणार तो मसाला. हो, थोडं अजून 5 मिनिटं झाली. वाढली. स्पीड वाढली. आणि हे असा ट्रायसेप फ्लेक्स करत करत मसाल्याचा डबा फोडल्यानंतर तिने मसाले पावभाजी टाकलेले आहे. मसाला. त्याच्यात पावभाजी मसाला गेलेला आहे. आता मित्रांनो आता त्याच्यानंतर काय, हे उठा उठा उठा. मसाला असं हा. सगळा परतवलेला आहे मस्त बटर मध्ये, एकदम व्यवस्थित. मला का उडी बोलली. हा अरे पॉइंट आहे. तिकडनं मसाल्याचा डबा काढ. हा ओके. ओके. तर Yes, madam. मसाल्याचा डबा काढल्यानंतर आपल्याकडे तिने काय अजून चूक थोडंसं झाली बटर माहितीये का? बटर जरा कमी टाकलं का, नाही. तेल कमी टाकलं. जिरा टाकलाच नाही आपण. जिरा टाकलाच नाही मित्रांनो. मेन गोष्ट विसरलेली आहे ही पोरगी, जिरा नाही टाकलेला आहे हिने. जिरा powder आता ही टाक. जिरा इथून काढते आणि ह्याच्यात ट्रान्सफर मारते. जिरा ट्रान्सफर मारल्यानंतर नाही, आता जिराचा तडका नाही, आता हळद. आता हळद टाकतीये. त्याच्यानंतर हळद मसाला. आणि लाल मसाला. लाल मसाला पण जाणार आहे मित्रांनो याच्यात. Oh my God. लाल मसाला परत गेलेला आहे. Yes. वाव. अजून गेलेला आहे. वाव. Yes. अजून हा घाबरलेलो मी आताच जरा धडकी भरल्यानंतर तिने मसाल्याचा परत कंचा उचललेला नाहीये भरून. मसाला शिजल्यानंतर त्या भाज्यांमध्ये मिक्स करायचं. ओके. आलं लसूण पेस्ट विसरलो आहोत गाईज आपण. गाई झालं, लसूण पेस्ट पण विसरलेले आहेत. आम्ही ही व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवतोय की आम्ही जे जे विसरलो ते तुम्ही विसरू नका. आणि जेवण खूप छान मग बनवा. पनीर कधी टाकणार. पनीर खाताना घ्यायचं डायरेक्ट. खाताना घ्यायचं. अरे तो मस्करी करतोय रे बाबा. घोटाला. लवकर टाका. आपल्याला लाफ्टर शेफ मध्ये बोलावतील का? हा जाऊ ना. हा जाऊया का आपण. जाऊया ना. ए हा आपण कुकिंग व्हिडिओज पण बनवतो. आपण तिघं जाऊया का लाफ्टर शेफ मध्ये. वाईट काढायची. Please. पण त्यांचे दोघांची टीम असते. मास्टर शेफ. सॉरी मास्टर शेफ गेलो. मास्टर शेफ. भाई तू काय कॉन्फिडन्स डायरेक्ट मास्टर शेफ बोलतोय हा भाई. लाफ्टर शेफ. हा लाफ्टर आणि मास्टर मध्ये थोडा कन्फ्युज झाला पण ठीक आहे. आपण मास्टर शेफला जायचे पण लायकीचे आहोत. आहोत आपण ज्या प्रकारे ही पोरगी ज्या प्रकारे जेवण बनवते, मास्टर शेफ म्हणजे लाचतील ते लोक की बापरे हिला का नाही आता बोलत. भाज्या पण मिक्स करूया कारण की मसाले आपले करताना लागलेले. जेव्हा तेल लावायचं फटाफट तेल डालो. बस झालो. आणि घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकलेलं आहे पाणी. वाव गाईज वाव काय दिसतंय. माय गॉड
खोकला यायला चालू झालेला आहे मित्रांनो. पण भारी दिसतो. वास भारी येतो. वास खूपच अप्रतिम वास येतो. नाही, सुगंध. सुगंध येतोय. सॉरी, जे पण कमेंट करून सांगितलेलं की वास न सुगंध असं, धन्यवाद. ओ थंडगार पडलेला आहे आता आपल्या कॉमेंट्री पण आपण स्लो करूया, कारण तेवढा आवाज येत नाही गॅस मध्ये. काय पाहिजे बोल. मीठ तिकडेच आणि इकडे मीठ मागते. काय म्हणजे काय करावं. सन म्युझिक तुला सन म्युझिक विसरलो यार आपण. हा खूप दिवस सन म्युझिक हा प्रकारच विसरलो. शिट. हो पावभाजीच बनवते शिवानी तू. काय पावभाजी म्हणजे फ्लावर असतात, शिमला मिरच असते. पण शिवानी तू कसं एवढं सगळं चांगलं बनवते ग? क्या राज आहे तुम्हाला? खाऊन तर बघा आधीच. काय मला माहिती, मला कॉन्फिडन्स आहे माझ्या बायकोवर. चांगलंच लागलं. माझी बायको एवढ्या मेहनतीने एवढं सगळं छान छान बनवते, काय बोलायचं आता. काय कलर आलाय. पण तू कंबर का हलवतीये? हा तुझी कंबर एवढी रपारप का हलतीये बाई? हे बघ तर जरा ते केलंस ते. हे कसं काय कंबर कशी काय हलते तुझी मला कळत नाही. पण ठीक आहे, हलते जेवण चांगलं होते बस. इथे गाणं लावूया, हिप्स डोंट लाय. लावूया का गाणं? पण तुझे हिप्स लाय करतात. हे जास्त बडबड करू नको. तुझी तारीफ करतो ना मी. गपचूप तारीफ घ्या आणि गबस ना. आता काय त्याला आपण जरा पनीर असं गव्हाणे ठेवून दे. मला वाटतं परत मसाले टाकते. 2 मिनिटं धडकी भरलेली मला. शाबास, जेवढं केलंस खूप छान केलंस. व्हेरी गुड. पनीर वेन ओ नो, उरलेला कोथिंबीर वरून टाक ना. ए हा ते लास्टला टाक वरून. व्हेरी गुड यार, व्हेरी. अरे बाबा वरतून अजून टाकायचं, हे वासासाठी आहे. वास नाही, सुगंध. सुगंध. येस, व्हेरी आता गुड. इथे ठेवा. ओके. आता ह्याच्यानंतर कॅमेरा हँडलिंग आता माझ्या हातातून गेली आहे, तर जर तुम्हाला आता चांगले दिसले नाही फुटेज तर ते शिवानीमुळे असेल, कारण माझी कॅमेरा हँडलिंग तर तुम्ही आता बघितली किती अमेझिंग असते. राख रूप पाणी भर यार. आता वेळ आहे ह्याच्यात चीज स्लाइस टाकायची आणि पनीर. तर एकच टाकूया की 2 कशात? टाकूया ह्याच्यात? चीज हा 2 टाकूया. एक टाकूया. ए 2 दोन ठीक आहे, दोन. दोघं जण 2 बोलतात, तर मग मी का माझी काळजी राहू ना. पाणी जास्त मी माझी काळजी टाकायचं. राहू. ट्रेड सगळे सू शेफ मध्ये आहेत मित्रांनो. हे माझ्या ट्रेनिंग नंतर आलेले. 7 वर्ष ट्रेनिंग दिलेली मी. 7 वर्ष. जे 17 मी कॅफे उघडलेले आहेत, त्या 17 कॅफे मधला एक कॅफे मी गौरवला सुपूर्द करणार आहे, कारण त्यांनी पास केली आहे परीक्षा. असे मी चीज कापून घेतले मध्ये येते आणि अख्खा कॉन्व्हर्सेशन बांबू लावून टाकते. कॅफे तुझ्या नावाची टांग असं बोलते मला. पनीर गेलेलं आहे. किती टेस्टी दिसतंय. हो खरंच. पनीरच्या आतमध्ये हे झालं तर पनीर तेच त्यालाच तर घोटालाच वाटतं. बरोबर आहे. लवकर कॅमेरामॅन ते झाल्यानंतर हे बघा काय हे स्लाइस कापले आणि हे उचललंय बघा. असे उचलायचे असतात. असे उचलायचे असतात. असे उचलायचे. नाही आहेत. थांब, पनीर आता उचलून काय करू याचं उचलून? हा कधी टाकायचंय मग? हा टाक चल. हा. जाऊ दे. भारी दिसतंय रे पनीर बुर्जी. आता नको घेऊ पडलेत. बघितलं, याला म्हणतात शेफ. आता तुम्हीच सांगा, आता मी बाहेर शेफ सारखं जाणार आहे. करायचं की नाही? हा? तुम्ही एक काम करायचं आहे. हा. गपचूप ब्रेडला पाव, ब्रेडला पाव लावायचा. ब्रेडला पाव लावायचा आणि आत्मनिर्भर भारत असं असतं मित्रांनो. असं असलं ब्रेडला पाव कसं लावायचा? ब्रेडला पाव कसं काय? आता ब्रेडला पावाला बटर लावून शेकवा. शेकवली तर तू आहेस आमची आता जे बोललीस ना तू, जे ब्रेडला पाव लावा. जस्ट शट अप. आणि खूप अमेझिंग. हे असं मी कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं तुझ्याकडे. टेस्ट करायचं. मीठ कमी असणार आहे. कोण हातात घेणार आहे? भाई काय काय केलं माहिती काय मी शाळेने? ते टेस्ट करण्याच्या आत माझ्या हातात ठेवलं आणि हातात फूक मारते. हे केलं पाहिजे ना आधी. हा दे. बरोबर. गरम आहे. नाही. तुम्ही एक टेस्ट करा. नाही चांगलं. टेस्ट करा. अमेझिंग आले भाई. अमेझिंग. खरं त्या अंड्या घोटाळ्याच्याहून बेकार भारी लागते. शाणा हा अशी मसाल्याचे चमचे आईस्क्रीम टाकतो, बोलतो खारट लागतं आईस्क्रीम. तू पण त्याच्यातच दिली. आणि बटर होता त्यात थोडासा. आणि थोडंसं शिजवत ठेवूया हा पनीरच्या आत. थोडस. हा पण खूप अमेझिंग टेस्ट आहे. बॅलन्स आहे त्या टेस्टला.
बाहेरच्या याच्यासारखी नाही खूप चांगलं हो, झालं. खूप. मी नंतरच टेस्ट खूप करणार. चांगलं. आता तुम्ही पाय करा, पाव करा. पाय करा पाय पाय करा पाय. मित्रांनो फावडा मी आणलेला आहे आणि आपण जे आज बनवलेलं आहे जे मम्मीने बघितलं जो नाही वास येतोय ना खतरनाक. दाखव. सुगंध येतोय. हा यार. हा बघा आमचा पनीर घोटाला आई शपथ शिवानी एवढं भारी काम केलं कर ना पटकन, फावडा मार. फावडा वाव मिक्स करा काय ते, mix कर. कन्सिस्टन्सी आहे. ओ माय गॉड हे बघ भाई सेम दिसते हा त्याच्यासारखं. आता वाढ. वासबो वाटते रे एक नंबर लागतं मला खूप आवडलं. कसं लागतंय? फुल पनीर पनीरची भुर्जी आपण करतो हा त्या type. गौरांग तू ह्यानी ताट बघ कसं शिजवलंय. शिजवलं नाही शिजवलंय सजवलंय. ताट पण. मस्त लागतं एकदम भारी लागतं. प्रॉपर पनीरची चव येते जेव्हा ते थोडा ठेवलं ना अजून पनीरची पनीर चव यायला शिजवलं. लागते. ठीक आहे चल आता वा. जेवतो. मी आता एक घास घेतला. सॉरी मी आताच केस धुवून आली आहे. खूप जास्त टेस्टी लागतंय. खूप खूप खूपच. घरी बनवून बघा. हा तुम्हाला जाम आवडेल. तर आम्ही रेडी झालो आहोत. Yes. आम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि का ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये कळेलच. कारण आम्हाला असं वाटतं की आमच्यासोबत थोडा स्कॅम झालाय. थोडासा स्कॅम कदाचित झालेला असू शकतो. तर ते काय आहे म्हणून आम्ही फटाफट फटाफट जेवलो आवरलो. आणि हा व्लॉग तर खूप मोठा एक्साइटमेंटने झाला. आवरलोय आम्ही की जर हा हा. झाला असेल की जर हा स्कॅम झाला असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवू आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इकडे नाही जायचं. हा तर पुढच्या ब्लॉग मध्ये बघा आणि हा ब्लॉग आम्ही इकडे सेंड करतोय. तो ब्लॉग पण ह्याच्यानंतर लगेचच येईल. सो कीप वॉचिंग आणि भेटूया लवकरच Yes. पुढच्या व्हिडिओ मध्ये.